राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या 3 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा देखील इशारा। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि पुण्याला पावसाचा येलो अलर्ट, विदर्भातही येलो अलर्ट जारी। मराठवाड्याला पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी। जळगावात शेतकरी आर्थिक विवंचनेत, कापसाला भाव मिळेल या आशेनं साठलेल्या कापसाची अखेर केली विक्री। उष्णतेच्या लाटांमुळे जगातील अन्न सुरक्षा धोक्यात, भात, अन्नधान्यांची पिकं अडचणीत येण्याची भीती। वसई ठाणे भुयारी प्रवास होणार अतिवेगवान, भुयारी मार्ग उन्नत रस्त्यासाठी 20,000 कोटींच्या प्रस्तावास मंजुरी। मुंबई पालिका क्षेत्रात रोखे विक्रीतून निधी उभारणी, MMRDAच्या तिजोरीत खडखडाट। टीम इंडियाच्या विजयी परेडनंतर मरीन ड्राईव्हवर 11,000 किलोंचा कचरा जमा, स्वच्छता कर्मचाऱ्यांना मात्र देशातील एकमेव भारत मातेच्या मंदिरात पुरातत्व विभागानं पूजेला बंदी घातलेली नाही, राज्य सरकारचं स्पष्टीकरण। शेतकरी नेते रविकांत तुपकर आज जाहीर करणार राजकीय भूमिका, रविकांत तुपकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष। डीजेऐवजी पारंपरिक वाद्य वाजवा, नागरी हक्क संरक्षण समितीचा पुढाकार। जळगावात अतिक्रमणावर कारवाई करताना बाचाबाची, पालिका कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल। पिंपरीतील 88 मालमत्तांचा लिलाव प्रक्रियेतील सहभागासाठी 2 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। परीक्षांमध्ये गैरप्रकार करताना 3 ते 5 वर्ष तुरुंगवास, पेपरफुटी, अन्य बाबी रोखण्यासाठी सरकारच्या उपाययोजना। नीट पीजीच्या परीक्षांच्या तारखेची प्रतीक्षा संपली, 11 ऑगस्टला होणार परीक्षा। दिल्ली मुंबई प्रवास 12 तासांचं स्वप्न भंगण्याची शक्यता, बडोदा मुंबई महामार्गाचं काम सरासरी 45% पूर्ण, परंतु विरार अलिबागचं भूसंपादन अवघे 22%। रशियामध्ये सैन्यात भरती झालेल्या भारतीय देशामध्ये परत येईपर्यंत प्रयत्न करणार, एस जयशंकर यांचं वक्तव्य।